प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. BA भाग 2 आवश्यक मराठी या वर्गासाठी शैक्षणिक सत्र 2021-22 पासून साहित्यरंग भाग 2 ही पाठ्यपुस्तक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यांनी नेमलेली आहे. या नव्या पाठ्यपुस्तकातील आजचा हा पहिलाच पाठ आपण अभ्यासणार आहोत, ज्याचं नाव आहे हत्तीचा दृष्टांत. तत्पूर्वी मित्र हो, आपण हा पाठ ज्या प्राचीन गद्याचे विशेषतः 13व्या-14व्या शतकातील यादवकालीन मराठी भाषेचे वैशिष्ट्य विकसित करणारा आहे. त्यासोबतच आपलं सांस्कृतिक मन कथाकथनाने संस्कारक्षम झालेल्या मनाचा सुद्धा भाषाशास्त्राच्या दृष्टीने या ठिकाणी विचार करावयाचा आहे. खरं तर महानुभाव पंथाचे आद्य प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमंती करून आपल्या महानुभाव पंथाच्या शिकवणुकीचा प्रचार आणि प्रसार केला. चक्रधर स्वामींचे शिष्य माहिमभट या माहिमभटांनी चक्रधर स्वामींच्या आठवणी चक्रधरांच्या आठवणी चरित्र रूपाने संकलित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी लीळा चरित्र या ग्रंथाची निर्मिती केली. हा लीळा चरित्र माहिमभटांनी लिहिलेला आहे. या लीळा चरित्रातून श्री चक्रधर स्वामींच्या उदात्त अंतःकरणाचा, त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंचे मनोज्ञ दर्शन घडते आहे. तत्कालीन समाजाला त्यांनी आपला उपदेश नीट समजावा यासाठी सूत्ररूपाने उपदेश केलेला आहे. हा सूत्र अधिक समजावा, अधिक स्पष्ट व्हावा म्हणून त्यांनी काही दृष्टांत सांगितलेले आहेत. आता तुमच्या समोर प्रश्न असेल की दृष्टांत म्हणजे काय? तर दृष्टांत म्हणजे उदाहरण, दाखला. एखादा गहन विषय, आध्यात्मिक विषय, तत्वज्ञानाचा विषय, ज्याचं आकलन सहजासहजी होत नाही, असा अनाकलनीय असलेला क्लिष्ट असलेला गहनीय विषयावरचं चिंतन मनन समजून घेण्याच्यासाठी साध्या सोप्या लौकिक जगतातील उदाहरणांद्वारे अशा विषयाला समजावण्याचा आटोकाट प्रयत्न श्री चक्रधर स्वामी यांनी केलेला आहे. त्यांनी तत्कालीन समाजाला सूत्ररूपाने आपले विचार सांगितलेच, तर हे सूत्ररूपातील विचार त्यांनी दृष्टांत देऊन सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. चक्रधर स्वामींनी आपली शिकवण सूत्ररूपात मांडली आणि तिला नीट समजावून सांगण्याच्यासाठी, बहुजन वर्गाला समजावून सांगण्याच्यासाठी, विविध जातीधर्मात विखुरलेल्या जनसमुदायाला सांगण्याच्यासाठी त्यांनी विविध दाखल्यांचा, उदाहरणांचा, दृष्टांतांचा आधार घेतलेला आहे. हे सूत्र आणि दृष्टांत माहिमभटांच्या लीळा चरित्र या ग्रंथात सुद्धा आहेतच, कथेच्या रूपानं आहेतच. परंतु त्याचं वेगळं संपादन या केशिराज बासांनी केलेलं आहे. श्री चक्रधर स्वामींनी
त्यांचा सूत्ररूपाने सांगितलेला उपदेश संकलित करण्याचं काम केसिराज बास यांनी केलेलं आहे. लीळाचरित्राच्या आधारित त्यांनी हे काम केलेलं आहे. आणि श्री चक्रधर निरूपित दृष्टांतपात या संपादित ग्रंथाचे, या संकलित संपादित ग्रंथाचे निर्माण कार्य केसिराज बासांनी केलेलं आहे. श्री चक्रधर निरूपित दृष्टांतपात या संकलित संपादित ग्रंथात 114 इतके दृष्टांत आहेत, इतके दाखले आहेत. आज रोजीचा हा हत्तीचा दृष्टांत, श्री चक्रधर निरूपित दृष्टांतपात, ज्याचं संकलन आणि संपादन केसिराज बास, अर्थातच केसिराज, केशोबास आणि केशवव्यास या 3 वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या विद्वान पंडिताने केलेला आहे. हे माहीम भटांचे समकालीनच 13व्या शतकातील एक श्रेष्ठ ग्रंथकार आणि थोर संस्कृत पंडित म्हणून, शिवाय महानुभाव पंथाचे एक ज्येष्ठ शास्त्रकार आणि पापदंडी रामपुरीचे विद्वान व्याख्याते म्हणून केसिराज बास, अर्थातच केसिराज, केशोबास व केशवव्यास हे प्रसिद्ध होते. एकाच व्यक्तीचे ही 3 वेगवेगळी नावे आहेत. मित्रहो, या दृष्टांतांची, चक्रधर निरूपित दृष्टांतांची मांडणी दृष्टांत पाठात केसिराज बासांनी केलेला आहेच. म्हणजे सूत्र आणि दृष्टांत सूत्र आणि दृष्टांत हे दोन्हीसुद्धा श्री चक्रधर स्वामी यांचं निरूपण आहे, यांनी सांगितलेलं आहे. परंतु चक्रधर स्वामींनी सांगितलेला सूत्ररूपातील उपदेश तो पटवून देण्यासाठी त्यांनीच सांगितलेला हा दृष्टांत, परंतु या सूत्र आणि दृष्टांतावरील भाष्ये द्राष्टांतिक म्हणून या केसिराज बासांनी नोंदवलेलं आहे. द्राष्टांतिक हे द्राष्टांतिक म्हणजे सूत्र आणि दृष्टांतावरील भाष्य होय. सूत्र आणि दृष्टांतावरील भाष्य होय, विवेचन होय, विश्लेषण होय. एवढ्याशा विवेचनावरून आपल्या लक्षात आलं असेल की केसिराज बास निरूपित श्री चक्रधर निरूपित दृष्टांतपाठ यामध्ये पहिल्या क्रमांकावर सूत्र सांगितलं गेलं आहे, दुसऱ्या क्रमांकावर दृष्टांत सांगितलेला आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर द्राष्टांतिक सांगितलं गेलं आहे. पहिलं सूत्र आणि दृष्टांत हे चक्रधर स्वामींचे आहे, चक्रधरांचे आहे, तर तिसरं हे द्राष्टांतिक हे केसिराज बासांचं आहे. एवढी स्थूल माहिती तुमच्यापर्यंत सहजच पोचली असेल. आपण या दृष्टांत पाठाच्या पुढं जाऊया. खरी गंमत म्हणजे महानुभाव पंथाने त्याची शिकवण रुजवण्याच्यासाठी चक्रधर स्वामीच्या या आद्य प्रवर्तकाने विविध सूत्रे आणि ती सूत्रे पटवून देण्याच्यासाठी विविध दृष्टांत सांगितलेले आहे. त्यापैकीच एक हा हत्तीचा दृष्टांत आहे. थोड्या वेगळ्या भाषेत समजावून सांगत असताना दृष्टांत म्हणजे दाखला होय, म्हणजेच उदाहरण होय. आपण आपल्या बालपणापासूनच विविध कथा ऐकलेल्याच असतात. शिवाय तुम्ही या कथांमध्ये काही विनोदी कथा, काही रंजक कथा,
काही दहशतपूर्ण असलेल्या भूत पिशांच्या कथा तुम्ही ऐकलेल्या असणारच. मग तुम्ही तुमच्या बालपणात काही बोधकथासुद्धा ऐकलेले आहातच. आपण पदवीचे विद्यार्थी आहात. अशा बोधकथासुद्धा विविध धर्मपुरुषांनी, विविध कर्त्या पुरुषांनी सांगितलेल्या आहेत. बघा बरं, बौद्धांनी अर्थात बुद्ध धम्मात, बुद्धाच्या धम्मात जातक कथा सांगितल्या गेल्या आहेत. त्यासोबतच बायबलमध्ये येशूच्या कथा आलेल्या आहेत. शिवाय ईसापनीतीच्या कथा प्राचीन सनातन धर्मात ईसापनीतीच्या कथासुद्धा सांगितल्या गेल्या आहेत. ईसापनीतीच्या कथा अर्थात वेगवेगळ्या धर्मांनी आपापली शिकवण रुजवण्याच्यासाठी जनसामान्यांपर्यंत तो तत्त्वज्ञान, ते धर्मविचार पोहोचवण्याच्यासाठी वेगवेगळ्या कथा सांगितलेल्या आहेत. आणि त्या कथांना वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळे शीर्षक संग्रह रूपाने देण्यात आलेले आहेत. अशाच काहीशा कथा ज्या लोकपरंपरेतून आलेल्या आहेत, अशा प्राचीन लोकपरंपरेतून आलेल्या कथाचा आधार घेत चक्रधर स्वामींनी सुद्धा आपल्या शिष्यांना आणि या बहुसंख्याक लोकांना कथा सांगितलेल्या आहेत, दृष्टांत सांगितलेले आहेत. 13व्या-14व्या शतकातील तत्कालीन महाराष्ट्राचे सामाजिक जीवनसुद्धा धर्मातील विविध व्रत वैकल्याने ग्रसित झालेले होते. त्यांना ईश्वर म्हणजे काय, ईश्वर ज्याला जसा आकलन झालेला आहे त्या पद्धतीने मांडू लागले होते, समजू लागले होते. याच काळात हेमाद्री पंडित यांच्या एका ग्रंथात तब्बल 2000 व्रत वैकल्ये सांगितले गेले आहेत. या कर्मकांडांच्यामुळे तत्कालीन समाजात प्रचंड अंधश्रद्धा पसरलेली होती. आणि या अंधश्रद्धेपासून समाजाने दूर व्हावे म्हणूनच की काय, चक्रधर स्वामींनी आपल्या सर्वसामान्य जनतेला सूत्ररूपाने त्यांचा उपदेश दृष्टांताच्या आधारे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पापदंडी रामपुरीचे विद्वान व्याख्याते केशिराज बास यांनी श्री चक्रधर निरूपित दृष्टांत पाठ या पाठाचं संकलन आणि संपादन केलेलं आहे. यामध्ये एकूण 114 दृष्टांत आहेत. त्यापैकी आज आपण हा हत्तीचा दृष्टांत समजून घेऊया. दृष्टांत म्हणजे दाखला, उदाहरण. या हत्तीच्या उदाहरणावरून चक्रधर स्वामी तत्कालीन महाराष्ट्रीयन समाजाला, लोकजीवनाला कोणती शिकवण देत आहेत, त्या शिकवणुकीचा उलगडा आपण या धड्यात करणार आहोत, या लिडेत करणार आहोत, या दृष्टांत पाठात करणार आहोत. आपण प्रत्यक्षात हत्तीचा दृष्टांत अभ्यासूया. चक्रधर स्वामी सूत्ररूपात आधी सांगतात. काय सांगतात पहा. जो जे होओनी असे तो तेची बोले. त्याचा अर्थ, जो जे होओनी असे तो तेची बोले. जो म्हणजे जो जे काही असेल, जो जे होओनी, जो जे काही असेल
ते त्याचे असणेच ते त्याचे आकलन असते आहे. हे थोडं वेगळं समजावून सांगतो. आपल्या कुवतीनुसार, आपल्या बुद्धिमत्तेनुसार, आपल्या मतीनुसार आपल्याला एखादी घटना, आपल्याला एखादा प्रसंग जसा आकलन झाला तो तसाच आपण सांगत असतो. परंतु तेच त्या प्रसंगापुरते सत्य असेल असं नसते. जसे की आपल्याला एक नाणं आहे आणि त्या नाण्याच्या पहिल्या बाजूकडे पाहिल्याच्या नंतर पहिल्या बाजूस आपल्याला सिंहमुद्रा असलेला, राजमुद्रा असलेला या ठिकाणी पहिली बाजू जर त्या नाण्यावरची दिसत असेल तर काय आपण जर असं म्हणू की या नाण्याला 2 बाजू आहेत, पहिल्या बाजूला सिंहमुद्रा आहे आणि दुसऱ्या बाजूला सिंहमुद्राच आहे. हे एक आकलन. त्याच नाण्याला बघणारा दुसरा व्यक्ती दुसऱ्या बाजूला बघत असेल आणि तो जर म्हणत असेल की मला या बाजूला सिंहमुद्रा न दिसता काटा दिसतो आहे, छाप दिसतो आहे, तर मग अशा वेळेला या दोहोंचेही आकलन आपण तिसऱ्या व्यक्तीने सत्य मानावे काय? कारण पहिल्याचं आकलन तो त्याला केवळ आणि केवळ सिंहमुद्रा, राजमुद्रा दिसते आहे, तर दुसऱ्याच्या आकलनात केवळ छाप किंवा काटा दिसते आहे आणि ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत की नाही, नाण्याला 2 बाजू आहेत खऱ्या, परंतु पहिल्याच बाजूला हे असं आहे, मागच्या बाजूला काय आहे हे नाही माहिती, किंवा मागच्या बाजूला सुद्धा हेच आहे. तर अशा स्थितीत या पहिल्याचंही आणि दुसऱ्याचंही आकलन मत आपण विश्वासात घेऊ शकत नाही, विचारात घेऊ शकत नाही. कारण आपण जाणकार आहोत त्या अर्थी आपल्याला हे कळतं आहे की या नाण्याच्या एका बाजूला राजमुद्रा आहे आणि दुसऱ्या बाजूला छापकाटा आहे. म्हणजे कुठंतरी तिसऱ्या व्यक्तीला त्याच्या अति विवेकवादामुळे, सामंजस्यपणामुळे या नाण्याच्या दोन्ही बाजू त्याला समजून घेता आल्या आहेत. काहीसं असंच ईश्वराला समजून घेत असताना, परमेश्वराला समजून घेत असताना, गॉडला समजून घेत असताना सामान्य जणांची अशी स्थिती झालेली आहे. ती या दृष्टांताच्या रूपानं आपण समजून घेऊया. जो जे होऊनी असे तो तेची बोले, अनंत शक्ती परमेश्वर सकळाशीही विषय व्यवस्था करीती. याचा अर्थ परमेश्वर हा अनादि अनंत शक्तींनी युक्त असा आहे, परंतु त्या एखाद्या शक्तीची ओळख ज्याला होईल तो म्हणतो की नाही परमेश्वर असाच आहे, परमेश्वर काही दुसऱ्या रूपात नाही. जसं मगाशी आपण नाण्याच्या उदाहरणावरून समजून घेतलेलं होतं तसंच. दुसरा एक म्हणतो की नाही परमेश्वर असा नाही तर परमेश्वर असा आहे. कोणी म्हणेल दयाळू आहे, कोणी म्हणेल शांत आहे, कोणी म्हणेल काहीही कामाचा नाही, कोणी म्हणेल निर्माता आहे, कोणी म्हणेल सगुण आहे, कोणी म्हणेल निर्गुण आहे, कोणी म्हणेल विष्णू आहे, कोणी म्हणेल महेश आहे, कोणी म्हणेल कृष्ण आहे, कोणी म्हणेल येशू आहे, कोणी म्हणेल गॉड आहे. ज्याला जसं दिसते आहे, ज्याला जसं आकलन झालेलं आहे परमेश्वराचं, ती व्यक्ती परमेश्वर, ईश्वर, गॉड तसाच आहे असंच सांगण्याचा प्रयत्न करेल. एवढाच अर्थ या सूत्ररूपाला आहे. जो जे होऊनी असे तो तेची बोले, अनंत शक्ती परमेश्वर सकळाशीही विषय व्यवस्था करीती. आत्तापर्यंत जे विवेचन केलेलं आहे त्याचा अर्थ म्हणजे हे सदरचे सूत्र होय. मग हे सूत्र समजावून सांगण्याच्यासाठी
चक्रधर स्वामींनी लोकपरंपरातून आलेला एक हत्तीचा दृष्टांत सांगितलेला आहे. काय आहे हा हत्तीचा दृष्टांत? तर बघा, मी या हत्तीच्या दृष्टांतातील कथानक आधी तुमच्यापुढे विशद करतो. कोण्या गावात एक हाती आला, म्हणजेच हत्ती आला. या हत्याला बघायला त्याच गावात असलेले जातांदळे लोक, जातांदळे म्हणजेच जन्मानेच आंधळे असलेले लोक, तो हत्ती पाहायला गेले. आपल्या डोळस व्यक्तीचं हत्ती पाहणं वेगळं आणि या आंधळ्यांचं हत्ती पाहणं वेगळं. यापैकी एका आंधळ्याने हत्तीचा पायाला स्पर्श केला. आंधळे लोक एखादी वस्तू कसे बघून समजतात? स्पर्शानं समजून घेतात, स्पर्श संवेदनेनं समजून घेतात. तर ज्या गावात हा हत्ती आलेला होता, तो हत्ती या आंधळ्यांनी कसा पाहिला ते पहा. एकाने अर्थात हत्तीच्या पायाला स्पर्श केले. पायाला स्पर्श करणाऱ्या आंधळ्याला वाटला की हत्ती असा असतो होय. मग एकाने सोंडाला स्पर्श केला, हत्तीच्या सोंडाला. तर एकाने कानाला स्पर्श केला, एकाने पाठीवरून हात फिरवला, तर एकाने पोटावरून हात फिरवला, तर एकाने हत्तीच्या शेपटीला, पूँछला पाहिलं, शेपटी पकडून ठेवली. आणि मग नंतर ते एकमेकात चर्चा करू लागले की नाही, हत्ती असा असतो. आंधळ्यांवरून आपल्याला समजून घ्यायचं आहे. ईश्वराचे रूप आपल्याला जसे दिसेल त्याच रूपात आपण ईश्वर आहे असंच मानतो. प्रत्येक आंधळ्याला हत्ती वेगवेगळा दिसलेला आहे. आपण प्रत्यक्षात आता दृष्टांत पाहूया. हस्ती आला. एका गावात हस्ती म्हणजे हत्ती. एका गावात हत्ती आला. तिथं जात्यांद हस्ती पाहू गेले. तिथं जन्मानेच आंधळे असलेले हत्ती पाहायला गेले. जन्मांधळे असलेले लोक हत्ती पाहायला गेले. एके पावो देखील, एकाने हत्तीचा पाय बघितला. एके सोंडे देखील, एके कानू देखील, एके पाठी देखील, एके पोट देखील, एके पूछ देखील म्हणजे शेपटी. मग एकमेकास संवाद येते, अरे तुवा हस्ती देखीला. मग एकमेकाशी ते बोलू लागले, अरे तुवा हस्ती देखीला, पाव देखीला. पाव देखीला. तो म्हणे, अरे तुवा हस्ती देखीला, अरे तुम्ही हत्ती पाहिले का? तर ज्याने पाव देखीला म्हणजे पाय ज्याने पाहिला हत्तीचा, तो म्हणाला, हो देखीला ना हत्ती, हो पाव देखीला. तो म्हणे, हस्ती खांबा सारखा. ज्याने पाय पाहिला हत्तीचा, तो म्हणाला की हत्ती हा खांबासारखा असतो. ज्याने सोंड पाहिला, तो म्हणाला हत्ती हा मुसळासारखा असतो. मुसळ म्हणजे जुन्या काळात उखड असायचे, धान काढण्याचा एक साधन. तर त्या उकडात धान काढण्याच्यासाठी एक लाकडी काठी असायची, त्या काठीला म्हणायचं मुसळ. ज्याने सोंड देखील, तो म्हणे हस्ती मुसळासारखा. कानू देखीला, तो म्हणे हस्ती सुपासारखा. ज्याने कान पाहिलं, त्याला हत्तीचं कान हे सुपासारखे वाटलं आहे. हत्तीचा कान बघा, सुपासारखे वाटले आहे. ज्याने हत्तीचा कान पाहिला, त्याला तो हत्ती सुपासारखा वाटला. ज्याने हत्तीची पाठ पाहिली, तो म्हणे हस्ती भिंतीसारखा. ज्याने पाठ पाहिली,
त्याला हत्ती भिंतीसारखा वाटू लागला, दिवालसारखा वाटू लागला, वालसारखा वाटू लागला. तर ज्याने पोट देखिले तो म्हणे हस्ती कोथडेया सारिका. कोथडेया सारिका म्हणजे मोठा बारदाना, जिथं आपण धान वगैरे ठेवतो किंवा कडधान्य ठेवतो, मोठा पोता, मोठा बारदाना, दॅट मीन्स कोथळा. तर ज्याने पोट देखील होती हत्तीची, तो म्हणाला पोट देखील तो म्हणे हस्ती कोथडेया सारिका. आणि ज्याने पूच पाहिलेली होती, शेपटी पाहिलेली होती, तो म्हणे हत्तीची पूच, तो म्हणे पूच देखील तो म्हणे हस्ती खराटिया सारिका. ज्याने हत्तीची शेपूट पाहिली तो असं म्हणू लागला की हत्तीची शेपूट ज्याने पाहिली तो म्हणू लागला की हत्ती म्हणजे खराटेसारखा असतो, खराटा, झाडू. ऐसे एकमेका उपरोधिती. मग ते एकमेकात वाद घालू लागले. नाही 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 म्हणे. एक जनमांदळा म्हणाला की नाही, तू म्हणतोस तसं हत्ती नव्हे. ज्याने पाय पाहिला तो म्हणाला की हत्ती खांबासारखा. ज्याने कान पाहिला तो म्हणे की हत्ती हा सुपासारखा. एकमेकात ते वाद घालू लागले. ज्याने हत्ती सुपासारखा बोलला तो ज्याने हत्ती हा भिंतीसारखा असतो, अर्थात ज्याने पाठ पाहिलेली होती त्याला विरोध करू लागला. आणि पाठ ज्याने पाहिलेली होती तो म्हणे हत्ती हा भिंतीसारखा. तो दुसऱ्या तिसऱ्या जन्मंडळाला म्हणे की तू म्हणतोस तसं हत्ती हा खराट्यासारखा नाही तर हा भिंतीसारखा. असे एकमेकांना ते उपरोध करू लागले, विरोध करू लागले. ऐसे एकमेका उपरोधती. तयांमध्ये डोळसू असे तो म्हणे. या सर्वांमध्ये आता या जन्मांदळ्यामध्ये एक डोळस व्यक्ती, ज्याच्या डोळ्यांना दिसत होते, चांगलं दिसत होते, त्या सगळ्याच आंधळ्यांना काहीच दिसत नव्हते. एक डोळस व्यक्ती, डोळे असलेला व्यक्ती की ज्यांच्या डोळ्यांना दिसत होते, असा एक डोळस व्यक्ती, अर्थात जाणकार व्यक्ती, एक शहाणा व्यक्ती त्या ठिकाणी गेला. कारण हे वाद घालत होते. ऐसे एकमेका उपरोधिती. तिथं एक डोळस होते, तो म्हणे हा हस्तीचा एकू अवयव होय. अरे आंधळ्यांनो, तुम्ही जे म्हणताय ना की हत्ती खांबासारखा, हत्ती भिंतीसारखा, हत्ती खराटेसारखा, हत्ती कोथड्यासारखा, तर हा म्हणजे हत्ती नव्हे, ते हत्तीचे फक्त एक अवयव होत. परी हस्ती नव्हे, ऐसा अवयवी युक्ती तो हस्ती. या सगळ्या अवयवांनी युक्त असतो तो हत्ती होय, तो हस्ती होय, तो हाती होय, तोच एलिफंट होय. या विनोदी दृष्टांताच्या माध्यमातून परमेश्वराचे रूप चक्रधर स्वामी सूत्राच्या रूपानं सांगण्याचा प्रयत्न करतात. या सूत्र आणि दृष्टांतावर मात्र केशिराज बासांचे भाष्य आहे. हे भाष्य द्राष्टांतिकाच्या रूपाने आहे. ते काय भाष्य करतात पहा. तैसे जयासी जे सक्ती प्रकाशली असे, तो ती सक्ती ते परमेश्वरू म्हणे. म्हणजे ज्या जाणकाराला, ज्या साधकाला, ज्या भक्ताला परमेश्वराची जी सक्ती दिसली असेल, त्याच सक्तीतीलच ईश्वराच्या रूपाला तो परमेश्वर मानतो किंवा ईश्वर मानतो. परंतु ज्ञानिया असे तो म्हणे. परंतु ज्ञान असलेला, डोळस असलेला, हा ज्ञानिवंत डोळस असलेला तो मात्र परमेश्वराला एकेका अवयवात मानत नाही, तर असा संपूर्ण अवयवयुक्त ईश्वरासच तो परमेश्वर मानतो किंवा परमेश्वरासच तो ईश्वर मानतो. ज्ञान्या असे तो म्हणे हे ईश्वराची एकी सक्ती होय, परी परमेश्वरू नव्हे,
ऐसा सक्तियुक्त तो परमेश्वरो. असा हा हत्तीचा दृष्टांत अतिशय मार्मिक, विनोदी, रंजक आणि तितकाच तो उद्बोधन करणारा, सर्वसामान्य जणांच्या हिताचा आहे. परमेश्वर असा अनादि अनंत सगुण निर्गुण साऱ्याच रूपात आहे, एवढाच या दृष्टांत पाठाचा आशय विषय आहे. पुढच्या तासाला आपण पुढचा एक पाठ किंवा कविता घेऊन भेटूया. सप्रेम नमस्कार. धन्यवाद.